स्कंध 10 अध्याय 80. भागवत कथा ऐकता ऐकता राजा परीक्षित इतका भारावून गेला होता की तो श्री शुकमुनींना म्हणाला, जी भगवंतांचे गुणगान करते तीच खरी वाणी, जे त्यांची सेवा करतात तेच खरे हात, जे चराचरात निवास करणाऱ्या भगवंतांचे स्मरण करतात तेच त्यांचे मन, व जे भगवंतांच्या पुण्यमय कथांचे श्रवण करतात तेच खरे कान, जे चराचर जगतालाच भगवंतांची प्रतिमा समजून नमस्कार करते तेच खरे मस्तक, आणि जे सगळीकडे भगवंतांच्या स्वरूपाचेच दर्शन करतात तेच खरे नेत्र होत. शरीराचे जे अवयव आणि भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या चरणोदकांचे नित्य सेवन करतात तेच खरे अवयव. श्रीकृष्णांच्या लीला ऐकताना तल्लीन झालेल्या राजा परीक्षिताने वरील विधान केले व श्रीकृष्णांच्या दुसऱ्या लीलांचे पण वर्णन सांगण्याची शुकमुनींना इच्छा व्यक्त केली. तेव्हा शुकमुनींनी त्याची विनंती मानून श्रीकृष्ण व त्यांचा मित्र सुदामा याची कथा सांगायला सुरुवात केली. बालपणी श्रीकृष्ण व सुदामा दोघेही सांदीपनी मुनींच्या आश्रमात विद्यार्जन करीत होते. शिक्षाप्राप्तीनंतर सुदामा गृहस्थाश्रमात राहून सुद्धा त्याचे चित्त विषयभोगात आसक्तच नव्हते. त्याला धनाविषयी पण मुळीच प्रेम नव्हते. तो मोठा ब्रह्मज्ञानी, शांतचित्त व जितेंद्रिय होता. प्रारब्धानुसार जे काही मिळत असे त्यातच तो संतुष्ट होता. त्याची पत्नीही तशीच होती, पण पोटाला पुरेसे अन्नसुद्धा मिळत नसल्याने ती अतिशय क्रूश व अशक्त झाली होती. एके दिवशी खिन्न होऊन तिने सुदामाला त्याच्या व श्रीकृष्णांच्या मैत्रीची आठवण करून दिली व भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या शरणागत वत्सल भगवंत, जे ब्राह्मणांचे भक्त म्हणून मानले जात होते, जाणले जात होते, त्यांच्याकडे जाऊन काही मदत मागावी असे सुचवले. खरे पाहता सुदामाला की ते फारसे रुचले नाही, पण त्यानिमित्ताने आपल्या मित्राची भेट तरी होईल असे मनात येऊन तो कबूल झाला. घरात श्रीकृष्णांना भेट म्हणून देण्यासारखे काहीही नव्हते. तेव्हा सुदामाच्या पत्नीने आजूबाजूच्या घरांमध्ये जाऊन थोडे पोहे जमा केले व एका कपड्यामध्ये पोटली बांधून सुदाम्याजवळ दिली. मनामध्ये असंख्य आठवणींना उजाळा देत देतच सुदामा द्वारकेला पोचला व अन्य ब्राह्मणांसोबतच यादवांच्या निवासस्थानी पोहोचला. तेथील वैभव पाहून त्याला ब्रह्मानंदाच्या सागरात डुंबत असल्यासारखे वाटले. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी महालात विश्रांती घेत होते. द्वाराजवळ सुदामाला पाहिल्याबरोबर ते उठून त्याच्याजवळ गेले व त्याला घट्ट मिठी मारली. श्रीकृष्णांना त्याला पाहून अत्यंत आनंद झाला होता. त्यांनी सुदामाला आसनस्थ केले आणि आधी स्वहस्ते त्याचे पाय धुतले. नंतर त्याची चंदन, केशर इत्यादी उटी लावून पूजा केली व दोघेही गुरुकुलातील वास्तव्यातील आठवणींबद्दल बोलू लागले. एकदा त्यांच्या गुरुपत्नीने त्यांना जंगलात लाकडे आणण्यासाठी पाठवले होते. ती आठवण पण निघाली. त्यावेळी जंगलामध्ये ते असताना अचानक वादळी पाऊस सुरू झाला होता व हे दोघेही दिशाहीन होऊन रात्रभर जंगलात भटकत राहिले. तेव्हा सकाळ झाल्याबरोबर स्वतः सांदीपनी मुनी त्यांना शोधत जंगलात गेले होते. तो प्रसंग त्यांना आठवला व गुरूंचा आशीर्वादही आठवला. गुरूंच्याकडून वेदाध्ययन यालोकी तर नाहीच, परलोकीही निष्फळ होणार नाही असे ते म्हणाले होते. श्रीकृष्ण सुदामाला म्हणाले, या जगामध्ये जन्मदाता पिता हा प्रथम गुरु होय. पुढे ज्ञानोपदेश प्राप्त करण्यासाठी उपनयन संस्कार करून सत्कर्माचे शिक्षण घेण्यासाठी ज्या गुरुकडे जातात तो दुसरा गुरु होय. त्यानंतर परमात्म्याची प्राप्ती करून देणारा गुरु, ज्ञानोपदेशाच्या रूपाने शिकवणारा गुरु हा तिसरा गुरु असतो. या मनुष्यजन्मात वर्णाश्रमींमध्ये जे लोक मत्स्वरूप श्रीगुरूंच्या उपदेशानुसार वाकून अनायासे
हा भवसागर पार करून जातात, तेच स्वार्थ व परमार्थाचे खरे जाणकार होत. सर्वांचा आत्मा असणारे श्रीहरी जितके गुरुदेवांच्या सेवेने संतुष्ट होतात, तितके ते गृहस्थाचे धर्म, कोणचे धर्म? तर पंचमहायज्ञ इत्यादी. ब्रह्मचार्याचे धर्म कोणचे? तर उपनयन, वेदाध्ययन इत्यादी. वानप्रस्थ्याचे धर्म कोणचे? तर तपश्चर्या इत्यादी. किंवा संन्यासाच्या सर्वस्व त्यागरूप धर्मानेही संतुष्ट होत नाहीत. त्यावेळी सांदीपनी मुनींनी चांगल्या शिष्याच्या कर्तव्याबद्दल सांगितले होते. ते म्हणाले होते, शिष्यांनी विशुद्ध भावनेने आपले सर्वस्व, एवढेच काय शरीरसुद्धा गुरुदेवांच्या सेवेसाठी समर्पित करावे. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मनुष्य शांती आणि पूर्णतेला प्राप्त करून घेतो. या सगळ्या चर्चेनंतर सुदामा समजून चुकला होता की छंदोबद्ध वेद आणि सर्व कल्याणे यांचे उत्पत्तीस्थान प्रत्यक्ष श्रीकृष्णांचे शरीरच होय. त्यांच्या सहवासात थोडे राहता आले म्हणून सुदामा आता स्वतःला धन्य समजू लागला होता. हरिओम. स्कंध 10, अध्याय 81. या अध्यायात आपण सुदामाला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण ऐश्वर्याची प्राप्ती कशी करून देतात ते बघणार आहोत. राजा परीक्षिताला कथा सांगताना श्री शुकमुनी सुदामाच्या गोष्टीमध्ये आता म्हणतात की सुदामा अत्यंत साधा भोळा होता, पण त्याच्या मनातील मित्रप्रेम पाहून श्रीकृष्णही मनोमन प्रसन्न झाले होते. त्यांना माहिती होते की त्याने कधीही धनाचा लोभ केला नव्हता वा ते मिळावं म्हणूनही भगवंतांना पूजले नव्हते. तर त्याच्या मनात श्रीकृष्णांबद्दल पूर्ण भक्तिभाव होता. त्या दिवशी श्रीकृष्ण आपल्या महालात बराच वेळ बालपणीच्या आठवणींना उजाळा देत गप्पा गोष्टी करीत बसले होते. शेवटी न राहून त्यांनी सुदाम्याला विचारलेच की त्याने स्वतःने श्रीकृष्णांसाठी काही भेटवस्तू आणली आहे की नाही. खरे तर श्रीकृष्णांच्या वैभवापुढे त्याने आणलेले पसाभर पोहे द्यायला अत्यंत संकोच वाटत होता. ते जाणून श्रीकृष्ण त्याला म्हणाले, माझे प्रेमळ भक्त जेव्हा प्रेमाने मला लहानशी सुद्धा वस्तू अर्पण करतात, तेव्हा मला ती फार मोठी व मोलाची वाटते. जो मनुष्य भक्तीने पान, फूल, फळ अथवा पाणीही मला अर्पण करतो, तेव्हा त्या शुद्धचित्त भक्ताकडून मी त्याचा आनंदाने स्वीकार करतो. परंतु अभक्तांनी मला पुष्कळ काही दिले तरी मला त्यात संतुष्टी होत नाही. आणि असे बोलता बोलता त्यांनी सुदामा लपवू पाहत असलेली पोह्यांची पोटली त्याच्याकडून अक्षरशः हिसकावून घेतली व म्हणाले, तू माझ्यासाठी माझी अत्यंत प्रिय वस्तू आणली आहेस. हे पोहे मलाच नाही तर सगळ्या जगाला तृप्त करतील. त्यांनी त्यातून एक मूठभर पोहे खाल्ले व दुसरी मूठ भरून घेत असतानाच रुक्मिणीने त्यांना थांबवले. कारण तिला माहीत होते की त्या मूठभर पोह्यांनीच ते तृप्त होणार व सुदाम्याला सर्व प्रकारच्या समृद्धी प्राप्त करून देणार. आणि त्यावेळी खरंच भगवंतांच्या मनात विचार चालू होता की यापूर्वी सुदामाने कधीही धनाच्या लोभाने माझे भजन केले नव्हते. केवळ आपल्या पतिव्रता पत्नीला बरे वाटावे म्हणून तिच्या म्हणण्याखातर हा येथे आलेला आहे. म्हणून देवांना सुद्धा दुर्लभ अशी संपत्ती मी ह्याला नक्की देईन. त्या रात्री भाग्यवान सुदामा श्रीकृष्णांच्याच महालात राहिला. त्याला तर जणू स्वर्गप्राप्तीच झाल्यासारखे वाटत होते. दुसऱ्या दिवशी तो आपल्या घरी जायला निघाला, पण शेवटपर्यंत त्यांनी भगवान श्रीकृष्णांजवळ कशाचीही याचना केली नाही. भगवंतांनीही त्याला, तो ब्राह्मण असल्यामुळे, वंदन करून निरोप दिला. श्रीकृष्णांच्या भेटीने धन्य झालेल्या सुदामाने आज त्यांची ब्राह्मण भक्तीही पाहिली होती. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी आज त्याला आपल्या हृदयाशी कवटाळलं होतं. ज्या जागी प्रत्यक्ष लक्ष्मी माता विराजमान असते त्या जागी. त्यामुळे तो स्वतःला धन्य धन्य मानत होता. तो पूर्णपणे समजून चुकला होता की भगवंतांच्या चरणांची पूजाच स्वर्ग, मोक्ष, पृथ्वी, रसातळातील संपत्ती व सर्व सिद्धींच्या प्राप्तीचे कारण होय. हे सगळे विचार मनात येत असताना तो आपल्या घराजवळ पोहोचला सुद्धा होता. तर त्याला तिथे आपल्या झोपडीच्या जागी तेजस्वी प्रासाद दिसला.
ते कोणचे ठिकाण आहे हेच त्याला कळेना. पण तितक्यात त्याची नखशिखांत अलंकारांनी मढलेली व उंची वस्त्रे परिधान केलेली पत्नी समोर आली व सुदाम्याच्या चरणांना वंदन केले. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी त्याला सर्व संपत्तींनी समृद्ध केले होते हे तो समजून चुकला व मनात विचार करू लागला की मी तर जन्मतःच भाग्यहीन व दरिद्री होतो. केवळ श्रीकृष्णांच्या कृपाकटाक्षामुळेच हे सर्व काही मला मिळाले आहे. याचकाच्या मनातील भाव ओळखून काहीही न बोलता त्याला भगवान पुष्कळ काही देतात. त्यांच्या भक्ताने त्यांच्यासाठी मनापासून थोडेसेच काहीही केलेले असू दे, तेच त्यांना पुष्कळ वाटते आणि ते भक्ताला भरपूर काही देऊन जातात. मला जन्मोजन्मी त्यांचे प्रेम, त्यांचे सख्य, त्यांची मैत्री आणि भक्ती करावयास मिळो, हीच माझी प्रार्थना. मला आर्थिक सुबत्ता नको, तर गुणांचे एकमेव निवासस्थान असलेल्या त्या महानुभावाच्या चरणी मला स्थान मिळो व सतत त्यांच्या भक्तांचा मला सत्संग प्राप्त हो. हे विचार सुदाम्याच्या मनामध्ये चालू असताना त्याने निश्चयाने, त्यागपूर्वक, अनासक्त भावाने आपल्या पत्नीसह प्रापंचिक विषय उपभोगू लागला. तो भगवंतांचा परमभक्त. सुदामाने आता हे जाणले की भगवान जरी अजिंक्य असले तरी त्यांचे भक्त मात्र त्यांना जिंकून घेतात. म्हणून तो श्रीकृष्णांच्या ध्यानामध्ये तन्मय झाला. ध्यानाच्या उत्कटतेमुळे त्याची अविद्येची गाठ तुटली व लवकरच त्याने भगवंतांजवळ स्थान प्राप्त करून घेतले. देवाधिदेव यज्ञपती भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणांना आपले प्रभू आणि दैवत मानत असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. हरिओम. स्कंध 10 अध्याय 82. ग्रहणकालात श्रीकृष्ण व बलरामांची गोपगोपींशी भेट ह्या अध्यायात आपण बघणार आहोत. भागवत कथानक पुढे नेताना श्री शुकमुनी राजा परीक्षिताला म्हणाले, एकदा श्रीकृष्ण व बलराम द्वारकेत निवास करीत असताना खग्रास सूर्यग्रहण लागले. लोकांना त्या ग्रहणाबद्दल आधीच माहीत असल्यामुळे सर्वजण स्वतःचे कल्याण व्हावे या उद्देशाने स्नान, दान इत्यादी करण्यासाठी समंत पंचक म्हणजेच कुरुक्षेत्री पोचले होते. याच ठिकाणी पराक्रमी परशुरामांनी सगळी पृथ्वी क्षत्रियहीन करून टाकल्यामुळे ते एक महान तीर्थक्षेत्र झाले होते. आपापल्या पापांचा नाश करण्याच्या कामनेने या ठिकाणी सर्वच प्रांतांमधून जनता एकत्रित झाली होती. सर्व यादवांनी तेथे पोचल्यावर स्नान करून उपवास केला व एकाग्र चित्ताने ध्यान धारणा केली. त्यांनी ब्राह्मणांना गायी दान केल्या. ग्रहण सुटल्यावर त्यांनी परशुराम तीर्थामध्ये पुन्हा विधिपूर्वक स्नान केले आणि सत्पात्र ब्राह्मणांना सुंदर पक्वान्नांचे जेवण दिले. नंतर त्यांनी आपल्या सरूत आणि संबंधित राजांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले. सर्वच जण या भेटींमुळे आनंदित झाले होते. वयाने लहान असणारे मोठ्यांना नमस्कार करीत होते. कुंती व पांडव पण तिथे आलेले होते. कुंतीने आपले ज्येष्ठ बंधू वसुदेवांशी बोलताना एक तक्रार पण केली होती की ती तिच्या आपत्तीच्या वेळी ते तिच्या मदतीला का नव्हते आले. तेव्हा वासुदेवांनी तिला सांगितले की कंसाच्या छळामुळे तेच देशोघडीला लागले होते. त्यानंतर वसुदेवांनी तिला तेथे उपदेश केला. ते म्हणाले, आपण कोणालाही दोष देण्यात काहीही अर्थ नसतो. आपण सर्वजण दैवाच्या हातातले खेळणे आहोत. आपली सर्व कर्मे ईश्वराच्या इच्छेनेच होत असतात, किंबहुना आपल्याला तसे करावेच लागते. तेथे जमलेले सर्व राजे श्रीकृष्णांच्या दर्शनाने अत्यंत आनंदित झाले होते. सर्व यादवांना आपले जीवन धन्य झाल्यासारखे वाटत होते, कारण त्यांना माहिती होतं की श्रीकृष्णांचे चरणतीर्थ म्हणजेच गंगाजल व त्यांची वाणी म्हणजेच वेद. असे भगवंत जे संपूर्ण जगाला पवित्र करीत असताना व ज्यांचे दर्शन योग्यांनाही दुर्लभ असते, त्यांचे दर्शन यादवांना नेहमी मिळत होते.
काळामुळे सगळे वैभव नष्ट झालेली पृथ्वी पण श्रीकृष्णांच्या चरणकमळांच्या स्पर्शाने पुन्हा सर्व शक्तिमान झाली व पृथ्वीवरील सर्व जीवांच्या अभिलाषा पूर्ण होऊ लागल्या. अशा श्रीकृष्णांचा यदुकुलाशी कौटुंबिक आणि गोत्रसंबंध असल्याचे सगळ्यांनाच अप्रूप वाटत होते. कुरुक्षेत्री आलेल्या नंदबाबांना पण यादवांच्या भेटीचा खूप आनंद झाला होता. नंद यशोदेने कृष्ण बलरामांना मिठीत घेतले. त्याचवेळी देवकी व रोहिणीने यशोदेजवळ कृतज्ञता व्यक्त केली. फार दिवसांनी श्रीकृष्णांचे दर्शन झाल्याने गोपींना तर काय करून काय नको असे झाले होते. त्यांच्या मनातला भाव ओळखून श्रीकृष्णांनी त्यांच्याशी संवाद तर साधलाच, शिवाय त्यांना उपदेश पण केला. ते म्हणाले, प्राण्यांची भेट घडवणे व वियोग घडवणे सर्व दैवाधीन आहे. विश्वनिर्माते भगवंतच संयोग आणि वियोग घडवीत असतात. पण तुमच्या मनात माझ्याबद्दल जी भक्ती आणि प्रेम आहे तीच तुम्हाला मोक्ष मिळवून द्यायला समर्थ आहे. ज्याप्रमाणे भौतिक पदार्थांच्या आधी, मध्ये, शेवटी आणि आत बाहेर त्यांना कारणीभूत असणारी पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश ही पंचमहाभूते असतात, त्याचप्रमाणे सर्व पदार्थांच्या आधी, मध्ये, शेवटी आणि आत बाहेरही फक्त मीच असतो. सर्व पदार्थांमध्ये हीच पंचमहाभूते कारण रूपाने राहिलेली आहेत आणि आत्मा जीव रूपाने राहिला आहे. परंतु या दोघांच्याही पलीकडील अविनाशी सत्य असणाऱ्या माझ्यामध्येच भूते व जीव प्रतीत होतात, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. प्रत्यक्ष श्रीकृष्णांच्या मुखातून हे अध्यात्मज्ञान ऐकल्यावर गोपींच्या जीवाचे पंचकोश नष्ट झाले व मग त्या भगवंतांशी एकरूप झाल्या. आता फक्त भगवंतच आपल्या हृदयात सदैव विराजमान राहोत अशीच त्यांची इच्छा होती व श्रीकृष्णांकडूनही त्यांना हीच कृपा हवी होती. हरिओम. स्कंध 10. आपण आता अध्याय 83 आणि 84 एकत्रच बघणार आहोत, कारण या दोन्ही अध्यायांमध्ये ग्रहणानंतर कुरुक्षेत्री काय काय झाले हे सांगितलेलं आहे. श्री शुकमुनी राजा परीक्षिताला आता सांगू लागले की ग्रहण सुटल्यावर त्या कुरुक्षेत्री गोपींचे गुरु व प्राप्तव्य असलेल्या श्रीकृष्णांनी गोपींवर कृपा केल्यानंतर त्यांनी युधिष्ठिराला त्याची खुशाली विचारली. तेव्हा युधिष्ठिराने महापुरुष श्रीकृष्णांना म्हटले की तुमच्या मुखातून जो उपदेश बाहेर पडतो तो आम्ही कानांचे द्रोण करून पितो, त्यामुळे आमचे अमंगळ होणे कदापि शक्य नाही. आपणच प्राण्यांना देह प्राप्त करून देता, पण संसारातील मायेने लोकांना आपले विस्मरण होते व मग त्यांचे भले होत नाही. आपण एकरस ज्ञानस्वरूप आणि अखंड आनंदाचे सागर आहात. परमहंसांचे आपण प्राप्तव्य आहात. काळाच्या ओघात जो वेदांचा ऱ्हास होत आहे तो थांबवण्यासाठीच तर आपण मनुष्यरूप धारण केले आहे. पण संसारातील मायेने व बुद्धिवृत्तीमुळे निर्माण होणाऱ्या जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमुळे मनुष्य मात्र आपल्या स्वयंप्रकाश स्वरूपापर्यंत पोचूच शकत नाही. आपणास माझा साष्टांग नमस्कार आहे. इकडे त्याचवेळी आतमध्ये द्रौपदी मात्र श्रीकृष्णांनी त्या प्रत्येक पट्टराणीचे श्रीकृष्णांनी कसे पाणी ग्रहण केले ते त्या राण्यांना विचारत होती. तेव्हा रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा व लक्ष्मणा यांनी आपापल्या विवाहाच्या रोमहर्षक कथा द्रौपदीला ऐकवल्या. प्रत्येकीने श्रीकृष्णांच्या पराक्रमाची गाथाच गायली जणू. भौमासुराच्या महालात बंदी करून ठेवलेल्या 16,000 राजकन्यांची भगवान श्रीकृष्णांनी सुटका केली होती व त्यांचे पाणीग्रहण पण केले होते. ते पण त्यांच्या वतीने रोहिणीने द्रौपदीला सांगितले. शिवाय पूर्वकाम असलेल्या व मनुष्याला जन्ममृत्यू रूप संसार चक्रातून मुक्त करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचेच त्या सदा सर्वदा चिंतन करीत असतात हेही सांगितले. त्या श्रीकृष्ण पत्न्यांचे श्रीकृष्णांवर असलेले अलोट प्रेम पाहून कुंती, द्रौपदा, सुभद्रा एवढेच नाही तर गांधारी सकट सर्व स्त्रिया मुग्ध झाल्या होत्या. श्री शुकमुनी पुढे म्हणतात, ग्रहणानंतर कुरुक्षेत्री सर्वांच्या गाठी भेटी चालू होत्या.
तेथे व्यास, नारद, च्यवन, देवल, अमित, विश्वामित्र, शतानंद, भरद्वाज, गौतम, शिष्यांसह परशुराम, वशिष्ठ, गालव, भृगु, पुलत्स्य, कश्यप, अत्री, मार्कंडेय, बृहस्पती, द्वित, त्रित, एकत, सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार, अंगिरा, अगस्त्य, ज्ञानवल्क्य, वामदेव व इतरही अनेक विश्ववंद्य ऋषीमुनी आलेले होते. ते सर्वच जण श्रीकृष्ण व श्री बलराम यांचे दर्शन घेण्यासाठीच जणू जमले होते. श्रीकृष्णांनी त्यांचे स्वागत करून पाद्य, अर्घ्य, पुष्पमाला, धूप, चंदन इत्यादींनी त्यांची विधिपूर्वक पूजा केली आणि मग सगळे आरामात बोलत बसले. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, मानवजन्म धारण केल्याचे आज मला पुरेपूर फळ मिळाले आहे. कारण ज्या योगेश्वरांचे, महामानवांचे दर्शन देवतांना सुद्धा दुर्लभ आहेत, ते आम्हाला आज मिळाले आहे. ज्यांची तपश्चर्या अगदी थोडी आहे आणि जे देवाला फक्त विशिष्ट मूर्तीमध्येच पाहतात, त्यांना तर अशी संधी मिळूच शकत नाही. जसं की फक्त पाणी म्हणजे तीर्थ नव्हे आणि फक्त दगडामातीच्या प्रतिमा म्हणजे देवता नव्हेत, तर संत पुरुषच खरे तीर्थ किंवा देवता आहेत. कारण देवतांच्या मूर्तींची अनेक काळपर्यंत उपासना केली तरच फळ मिळते, परंतु संत पुरुष फक्त दर्शनानेच कृतार्थ करतात. संतांचा महिमा हा श्रीकृष्णांनी स्वमुखातून सांगितलेला आहे. पुढे ते म्हणाले, अग्नी, सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी, जल, आकाश, वायू किंवा वाणी आणि मनाची अधिष्ठात्री देवता यांची उपासना केली असता भेदबुद्धिरूप अज्ञानाचा नाश होत नाही. परंतु ज्ञानी पुरुषांची सेवा क्षणभर जरी केली तरी ते सर्व अज्ञान नष्ट करतात. जो मनुष्य वात, पित्त आणि कफ या 3 धातूंनी बनलेल्या आपल्या शरीरालाच आत्मा आणि स्त्री पुरुष इत्यादींनाच आपले समजतो किंवा माती, लाकूड इत्यादी पार्थिव वस्तूंनाच देव मानतो, अथवा जो फक्त पाण्यालाच तीर्थ समजतो, ज्ञानी पुरुषांना नाही, तो माणूस मनुष्य असूनही पशूंपेक्षाही अविचारी आहे हे समजावे. अखंड ज्ञानसंपन्न भगवान श्रीकृष्णांचे हे गूढ भाषण ऐकून सर्व उपस्थित ऋषीमुनी स्तब्ध झाले. त्यांच्या हे लक्षात आले की भगवान श्रीकृष्ण सर्वेश्वर असूनही केवळ लोकशिक्षणासाठी ते कर्माधीन जीवांप्रमाणे बोलत आहेत. श्रीकृष्णांच्या त्या अगाध लीला करणाऱ्या रूपापुढे ते सर्वच जण नतमस्तक झाले व श्रीकृष्णांची स्तुती करू लागले. स्तुती करताना मुनी म्हणाले, हे श्रीहरी, आपण एक आणि कृतीरहित असूनही अनेक रूपे धारण करून या जगाची रचना, रक्षण व संहारही करता. परंतु हे सर्व करीत असताना आपण कधीही कर्मांनी लिप्त होत नाही. प्रकृतीच्या पलीकडील तुम्ही स्वतः परब्रह्म असूनही वेळोवेळी भक्तजनांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी विशुद्ध सत्वमय स्वरूप प्रगट करता आणि आपल्या लीलांच्या द्वारे सनातन वैदिक मार्गाचे रक्षण करता. कारण सर्व वर्ण आणि आश्रम हे आपलेच तर रूप आहे. वेद हे आपले विशुद्ध हृदय आहे. तपश्चर्या, स्वाध्याय, धारणा, ध्यान आणि समाधीच्या योगाने त्या वेदातच आपल्या साकार, निराकार आणि आपल्या अधिष्ठान स्वरूप परब्रह्माचा साक्षात्कार होतो. पुढे मुनी म्हणाले, हे प्रभो, वेदांना आधारभूत ब्राह्मणच वेदप्रमाण अशा आपल्या रूपाच्या जाणीवेचे स्थान आहेत. म्हणूनच आपण ब्राह्मणांचा सन्मान करता. त्यामुळे जे लोक ब्राह्मण भक्त त्यांच्यामध्ये आपण अग्रगण्य आहात. आपण कल्याण करून घेण्याच्या सर्व प्रकारच्या साधनांची अंतिम सीमा आहात. आपल्या दर्शनाने आज आमचा जन्म, विद्या, तप आणि ज्ञान सफल झाले आहे. आपण स्वतः परमात्मा भगवान आहात. आपले ज्ञान अनंत आहे आणि आपल्या योगमायेने आपला महिमा आपण झाकून ठेवला आहे. आपण आमचा नमस्कार स्वीकार करावा. ते पुढे म्हणाले, जेव्हा मनुष्य विषयांकडे
इंद्रियांच्या प्रवृत्तीरूप मायेने मोहित होतो तेव्हा त्याची विवेक शक्ती झाकली जाते. म्हणून तो तुमचे सत्य स्वरूप ओळखूच शकत नाही. सर्व पापराशी नष्ट करणाऱ्या गंगाजलाचे सुद्धा आश्रयस्थान आपणच आहात. आज आपल्या दर्शनाने आमचे भाग्य फळफळले आहेत. आपण आमच्यावर अशीच कृपा करीत राहावी, कारण ज्यांचा लिंग शरीर रूप जीवकोश आपल्यावरील उत्कृष्ट भक्तीने नष्ट होतो त्यांनाच आपल्या परमपदाची प्राप्ती होते. यानंतर सर्वच ऋषीमुनी आपापल्या आश्रमात परतण्याच्या विचारात होते. तेव्हा श्रीकृष्ण पिता वसुदेव त्यांच्याजवळ गेले व त्यांना नमन करून त्यांना प्रार्थना केली की कर्मांच्या अनुष्ठानाने कर्मवासांचा नाश करून मला हे जाणून घ्यायचे आहे. तेव्हा नारद मुनी म्हणाले, नेहमी एकमेकांजवळ राहणारी माणसे अनादराला कारण ठरतात. जसे गंगेच्या काठी राहणारा माणूस दुसऱ्याच तीर्थावर जातो शुद्धीकरणासाठी, जेव्हा इतर सर्व ठिकाणची माणसे मात्र पवित्र होण्यासाठी गंगेवरच येतात. श्रीकृष्णांचे ज्ञान कालगतीनुसार होणारी जगताची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यामुळेही नाहीसे होत नाहीत. तसेच ते आपोआप कोणत्याही दुसऱ्या कारणाने अथवा गुणांनी अथवा कशानेही नष्ट होत नाही. श्रीहरींचे ज्ञान अविद्या, राग, द्वेष, पुण्य, पापरूप कर्मे, सुखदुःखादी कर्मफले किंवा सत्वादी गुणांच्या प्रवाहाने खंडित होत नाहीत, कारण ते स्वतःच एकमेव अद्वितीय परमात्मा आहेत. यानंतर इतर ऋषी वसुदेवांना सांगू लागले की कर्मवासना आणि कर्मफलांचा कर्मांच्या द्वारे सर्वथैव नाश करण्याचा सगळ्यात उत्तम उपाय हाच आहे की यज्ञांनी सर्व यज्ञांचे अधिपती भगवान विष्णूंची आराधना करणे. सुलभ मोक्ष साधन आणि अंतःकरणात आनंद निर्माण करण्यासाठी यालाच धर्माची मान्यता आहे. आपण न्यायाने मिळवलेल्या धनाने श्रद्धापूर्वक भगवंतांची आराधना करणे हाच गृहस्थाश्रमी द्विजातींसाठी परमकल्याणाचा मार्ग आहे. विवेकी पुरुषाने यज्ञदान करून घरात राहूनही मोहाचा त्याग करावा. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे तिन्ही द्विज हे नेहमी देवता, ऋषी आणि पितरांचे ऋण माथ्यावर घेऊनच जन्माला आलेले असतात. यज्ञ, अध्ययन आणि संतान याद्वारेच या ऋणातून मुक्तता होते. यातून मुक्त झाल्याशिवाय जो संसाराचा त्याग करतो त्याचे पतन होते. शेवटी ऋषींनी वसुदेवांना सांगितले की जे ऋषी आणि पितरांच्या ऋणातून मुक्त झालेले असतील त्यांनी देवऋणातून मुक्त होण्यासाठी यज्ञ करून गृहस्थाश्रमाचा त्याग करावा. खरे पाहता वसुदेवांनी परमभक्तीने जगदीश्वर भगवंतांची आराधना केलेली असल्यामुळेच प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या पोटी पुत्र रूपाने अवतरले होते. ऋषींचे म्हणणे विनम्रपणे ऐकल्यावर वसुदेवांनी यज्ञ करण्याचे ठरवले व त्या ऋषीमुनींनाच यज्ञासाठी ऋत्विज म्हणून स्थान ग्रहण करण्याची विनंती केली. ती विनंती अर्थातच सर्व ऋषींनी मान्य केली आणि त्या कुरुक्षेत्री उत्तमोत्तम सामग्रींनी युक्त असे यज्ञ त्या ऋषींनी धर्मशील वसुदेवांकडून करवून घेतले. शास्त्रसंमत विधीने वसुदेव व त्यांच्या पत्न्या यज्ञासाठी प्रस्तुत होत्या. ते दृश्यच मोठे मनमोहक होते हो. प्रत्येक यज्ञामध्ये वसुदेवांनी ज्योतिष्ठोम, दर्श, पूर्णमास इत्यादी प्राकृत यज्ञ, सौरशस्त्र इत्यादी वैकृत यज्ञ आणि अग्निहोत्र इत्यादी अन्य यज्ञांच्या द्वारे द्रव्य, ज्ञान व क्रिया यांचे अधिपती असणाऱ्या ईश्वराची आराधना केली व नंतर पुष्कळ दानधर्म केले. सर्व समारंभ झाल्यावर महर्षींनी पत्नी संजाय व अवभृत स्नान ही कर्मे करवून सर्वांनी परशुराम तीर्थात स्नान केले व मगच ऋषी आपापल्या ठिकाणी परत गेले. श्रीकृष्ण व बलराम मात्र काही दिवस नंदबाबा व इतर गोपगोपींबरोबर तेथेच राहिले. नंतर पावसाळा जवळ येत असल्यामुळे नंद व्रजाकडे व यादव द्वारकेकडे परत गेले. वसुदेव एका ठिकाणी असे म्हणतात की भगवंतांचा प्रेमपाश असा असतो की मोठमोठे शूर व योगी सुद्धा
तो तोडण्यात असमर्थ असतात. ते पुढे असेही म्हणाले, ज्या मनुष्याला या जन्मी आपले कल्याण करून घ्यायचे असेल त्याला राजलक्ष्मी कधीच प्राप्त होऊ नये. कारण सुबत्तेमुळे माणूस आंधळा होतो व असा माणूस आपल्या आप्तेष्टांशी पण संपर्क ठेवीत नाही. हरिओम. स्कंध 10 अध्याय 85. या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी वसुदेवांना केलेला ब्रह्मज्ञानाचा उपदेश आपण बघणार आहोत. तसेच देवकीच्या पहिल्या 6 पुत्रांना ते कसे परत आणतायत ते पण आपण बघणार आहोत. शुकमुनी आता राजा परीक्षिताला पुढे म्हणाले की एके दिवशी बलराम व श्रीकृष्णांनी नित्याप्रमाणे आपले वडील वसुदेव यांना नमस्कार केला. तेव्हा वसुदेव म्हणाले, हे श्रीकृष्णा, हे संकर्षणा. संकर्षणा हे बलरामांचे दुसरे नाव आहे. तुम्ही दोघेही सनातन आहात. तुम्ही दोघे सर्व जगाचे साक्षात कारण स्वरूप प्रधान आणि पुरुषाचे सुद्धा नियामक असलेले परमेश्वर आहात. तुम्ही या जगाचे आधार, निर्माते, निर्माण सामग्री आणि स्वामी असून क्रीडेसाठी याची निर्मिती केली आहे. ज्या रूपात जे काही असते अथवा होते ते सर्व तुम्हीच आहात. आपणच प्रकृती व पुरुष असून त्यांच्या पलीकडे असणारे त्यांचे नियामक असे साक्षात भगवान सुद्धा तुम्हीच आहात. हे नाना प्रकारचे विश्व तुम्हीच निर्माण केलेले असून या विश्वात तुम्हीच आत्मरूपाने प्रवेश केलेला आहे. तसेच तुम्ही प्राण म्हणजेच क्रियाशक्ती, जीव म्हणजे ज्ञानशक्ती होऊन यांचे पालन पोषण करीत असता. तुमच्यामुळेच या क्रिया होतात. चंद्राचे चांदणे, अग्नीचे तेज, सूर्याची प्रभा, नक्षत्रे आणि वीज इत्यादींचे चमकणे, पर्वतांचे स्थैर्य, पृथ्वीची आधारशक्ती व गंधरूप गुण हे सर्वही वास्तविक तुम्हीच तर आहात. हे पाणी ज्यामध्ये तृप्त करण्याची व जीवन देण्याची शक्ती आहे ते सुद्धा तुम्हीच व त्या पाण्याचे द्रव्यत्व पण तुम्हीच आहात. इंद्रिय शक्ती, अंतःकरणाची शक्ती, शारीरिक शक्ती, त्याची हालचाल जसे चालणे फिरणे इत्यादी वायूच्या शक्ती पण तर तुम्हीच आहात. ते आकाश व त्या आकाशाच्या आश्रयाने व्यक्त होणारा शब्द म्हणजे परानाद, शब्दनाद. दुसरं पश्यंती म्हणजे ओंकार. तिसरं वर्ण म्हणजे मध्यमा आणि पदार्थांचे वेगळेपण दाखवणारी पदरूप म्हणजे वैखरी वाणी पण तुम्हीच आहात. या 4 वाणी आहेत: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परा म्हणजे नाद, पश्यंती म्हणजे ओंकार, मध्यमा म्हणजे वर्ण आणि वैखरी म्हणजे पदार्थांचे वेगळे रूप दाखवणारी वाणी. बुद्धीचा निश्चय करण्याची शक्ती व जीवाची शुद्ध स्वरूपात असणारी स्मृती सुद्धा तुम्हीच आहात. भूतमात्रांमध्ये त्यांचे असणारे कारण तामस, अहंकार, इंद्रियांमधील त्यांना कारणीभूत असणारा राजस अहंकार आणि इंद्रियांच्या देवतांमध्ये त्यांना कारणीभूत असणारा सात्विक अहंकार, त्याचप्रमाणे जीवांच्या जन्ममरणाला कारणीभूत असणारी अविद्या पण तुम्हीच आहात. सर्व नाशवंत पदार्थांमधील अविनाशी तत्व तुम्हीच आहात. सत्व, रज, तम हे 3 गुण आणि त्यांची कारणे परब्रह्म स्वरूप तुमच्यामध्येच योगमायेच्या द्वारा कल्पिली गेलेली आहेत. तुम्ही निर्विकल्प परमार्थ स्वरूप आहात. मनुष्य आपल्या देहाभिमान रूप अज्ञानानेच कर्मांच्या जाळ्यात अडकून वारंवार जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत राहतो. हे शरीर म्हणजे मी आणि या शरीराशी संबंधात असणारे माझे, या प्रकारच्या स्नेहाच्या दोऱ्यांनी तुम्ही हे सर्व जग बांधून टाकले आहे. प्रकृती आणि सर्व जीवांचे स्वामी असणारे तुम्ही पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा नाश करण्यासाठी अवतार धारण केलेला आहे. मी तुमच्या चरणकमळांना शरण आलो आहे. आता माझी इंद्रियांची विषय लोलुपता मला नकोशी झाली आहे. कृपा करून आपण माझा उद्धार करावा. वसुदेवांचे हे नम्र बोलणे ऐकून श्रीकृष्णांनी त्यांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. ते म्हणाले, आपण सर्वजणच ब्रह्मस्वरूप आहे असे समजले पाहिजे. आत्मा हा स्वयंप्रकाश, नित्य, निर्गुण असूनही त्याने स्वतःच गुणांच्या द्वारा निर्मिलेल्या पंचमहाभूतांमुळे
तो अनेक प्रतीत होतो. आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी ही पंचमहाभूते कारण स्वरूपात एक असूनही ज्यामध्ये आपले कार्य असणाऱ्या वस्तूंमध्ये प्रगट अप्रगट, लहान मोठी, एक अनेक अशा रूपात प्रगट होतात, त्याचप्रमाणे आत्मा एक असूनही उपाधींच्या भेदाने अनेक भासतो. या बोधवाणीनंतर वसुदेवांनी अनेकत्व बुद्धीचा त्याग केला व आनंदात मग्न होऊन स्वस्थ राहिले. आता देवकीला आपल्या त्या पुत्रांची आठवण येत होती ज्यांना कंसाने जन्मतःच मारून टाकले होते. ती श्रीकृष्णांना उद्देशून म्हणाली, हे योगेश्वर सुद्धा तुम्हीच आहात. तू योगेश्वरांचा सुद्धा ईश्वर आहेस. तुझ्या या जन्मीच्या उद्देशांची पण मला कल्पना आली आहे. पण माझी एक इच्छा तुला पूर्ण करता येईल का बाळा? माझ्या त्या पुत्रांना परत आणून देशील का? मला एकदा दाखवशील का? मातेचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्णांनी बलरामांसह योगमायेचा आश्रय घेतला व दोघांनी सुतल लोकात प्रवेश केला. हा लोक बलीचा होता. प्रत्यक्ष भगवंतांना समोर पाहून बलीला खूप आनंद झाला. त्याने त्या दोघांना नमन करून त्यांना श्रेष्ठ आसन दिले व त्यांचे चरणतीर्थ मस्तकी धारण केले. नंतर उत्तम सामग्रींनी त्यांची पूजा करून त्यांची खालीलप्रमाणे स्तुती केली. बली म्हणाला, सर्व जगाचे निर्माते, ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचे प्रवर्तक, परब्रह्म स्वरूप अशा आपल्या अनंत रूपाला माझे नमन. आज तर आपण आम्हा रजोगुणी व तमोगुणी स्वभाव असलेल्या दैत्यांना दर्शन देण्याची कृपा केली आहे. आपली योगमाया अगम्य आहे. माझी चित्तवृत्ती आपल्या चरणकमलांच्या ठाई सतत जडावी अशी व्यवस्था आपण करावी. माझ्या पापांचा आपण नाश करावा, कारण म्हणजे मी विधिनिषेधांच्या बंधनातून मुक्त होईन. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, कंसाने देवकीचे 6 पुत्र जन्मतःच मारून टाकल्याने देवकी अतिशय शोकाकुल झालेली आहे. ती त्यांच्या आठवणीने व्याकुळ झाली आहे. ते पुत्र तुझ्याजवळ आहेत. देवकी मातेचा शोक कमी करण्यासाठी आम्ही त्यांना इथून घेऊन जाऊ. यानंतर ते शापमुक्त होऊन आनंदाने आपल्या लोकात जातील. हे ऐकून बलीने श्रीकृष्ण बलराम या दोघांची पूजा केली व देवकीची ती 6 बाळे अनुक्रमे स्मर, उद्दित, परिष्वंग, पतंग, क्षुद्रभृत आणि घृणी यांना श्रीकृष्णांच्या स्वाधीन केले. त्यांना घेऊन श्रीकृष्ण व बलराम द्वारकेला परतले व त्या मुलांना देवकीच्या स्वाधीन केले. त्या बाळांना पाहून देवकीला प्रेमाचा पान्हा आवरणे कठीण झाले. त्या मुलांच्या स्पर्शाने ती अत्यंत आनंदी झाली. तिने त्यांचे लाड कौतुक केले. तेव्हा श्रीकृष्णांच्या कृपेने त्या बाळांना सुद्धा आत्मसाक्षात्कार झाला व थोड्याच वेळात ते आपले माता, पिता व बंधू यांना नमस्कार करून त्यांनी देवलोकाकडे प्रस्थान केले. हरिओम. स्कंध 10 अध्याय 86. श्रीकृष्णांची बहीण व राजा परीक्षिताची आजी हिचा अर्जुनाशी कसा विवाह झाला हे जाणून घेण्याची परीक्षिताला तीव्र इच्छा होती. म्हणून त्याने तसे शुकमुनींना विचारले. तेव्हा ते म्हणाले, एकदा तीर्थयात्रेच्या निमित्ताने पृथ्वी पर्यटन करीत असताना अर्जुन प्रभास क्षेत्री जाऊन पोचला. तेथे त्याला समजले की त्याची मामे बहीण सुभद्रा हिचा विवाह बलरामांनी दुर्योधनाशी करण्याचे ठरविले होते. पण इतर कोणीही त्यांच्याशी याबाबतीत सहमत नव्हते, अगदी श्रीकृष्ण सुद्धा. अशा वेळी त्रिदंडी संन्याशाचा वेश घेऊन अर्जुन द्वारकेला पोचला व 4 महिने तेथेच राहिला. तेथे बलरामांसहित सर्वांनीच त्याचा चांगला आदर सत्कार केला. तेथेच जेव्हा अर्जुनाने रूपमती उपवधू सुभद्रेला पाहिले तेव्हाच त्याचे मन तिच्यावर जडले. तसेच सुभद्रेला सुद्धा वीर अर्जुन एकदमच पसंत पडला. आता अर्जुनाने तिला पळवून नेण्याचीच नीती आखली. एकदा देवाच्या मोठ्या जत्रेसाठी
रथात बसून सुभद्रा द्वारकेच्या बाहेर पडली तेव्हाच अर्जुनाने तिचे हरण केले व यासाठी वसुदेव, देवकी व श्रीकृष्ण यांचीही संमती होती हे विशेष. अर्जुन सुभद्रेला पळवून नेत असताना वाटेत जो कोणी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होता त्यांना धनुर्धारी अर्जुनाने पराभूत केले. बलरामांना याचा पहिल्यांदा खूप राग आला होता, पण श्रीकृष्णांनी त्याची समजूत घातली तेव्हा ते शांत झाला व भरपूर वरदक्षिणा देऊन सुभद्रेची अर्जुनाकडे पाठवणी केली. या कथेनंतर श्री शुकमुनींनी श्रीकृष्णांच्या भक्तांच्या विषयी परीक्षित राजाला सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, विदेहाची राजधानी मिथिला नगरीमध्ये एक श्रुतदेव नावाचा गृहस्थाश्रमी श्रेष्ठ ब्राह्मण राहत होता. तो श्रीकृष्णांचा परमभक्त होता. तो अतिशय शांत, ज्ञानी आणि विरक्त होता. फक्त भगवत भक्ती करूनच त्याचे मनोरथ पूर्ण होत असत. कोणताही उद्योग न करता जे काही अनायासे मिळत असे त्यावरच तो आपला उदरनिर्वाह चालवित असे. आणि आश्चर्य म्हणजे दररोज त्याला प्रारब्धानुसार उदरनिर्वाहासाठी पुरेशी सामग्री मिळतही असे. त्यापेक्षा अधिक कधीच मिळाले नाही, पण तरीही तो संतुष्ट होता आणि आपल्या वर्णाश्रमानुसार योग्य ती धर्मकर्मे करीत राहत असे. तसेच त्याच मिथिला नगरीचा राजा बहुलाश्व हा श्रीकृष्णांचा भक्त होता व हा अत्यंत निरहंकारी होता. या श्रुतदेव व बहुलाश्व या दोघांवरही प्रसन्न होऊन एके दिवशी भगवान श्रीकृष्ण स्वतः विदेह देशाच्या मिथिला नगरीला जायला निघाले. त्यांच्याबरोबर नारद मुनी, वामदेव, अत्री, वेदव्यास, परशुराम, असित, आरुणी, बृहस्पती, कण्व, मैत्रेय, च्यवन आणि स्वतः शुकमुनी असे सर्व ऋषीगण होते. त्या प्रवासात त्यांनी आनर्त, धन्व, कुरु जंगल, कंक, मत्स्य, पांचाल, कुंती, मधु, केकय, कौशल, अर्ण इत्यादी अनेक प्रकारचे लोक भेटले. अनेक प्रांतातले होते ते लोक. श्रीकृष्ण दर्शनाने त्यांची अज्ञानदृष्टी नाहीशी होऊन प्रत्यक्ष भगवंतांकडून मिळालेल्या ज्ञानामुळे त्यांचे परमकल्याण होत होते. राजा बहुलाश्व व श्रुतदेव यांनी तर भगवंतांच्या पायांवर लोटांगणच घातले. दोघांनाही त्यांना त्यांचे आदरातिथ्य स्वीकारायची विनंती केली. दोघांच्याही प्रार्थनेचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्णांनी एकाच वेळी 2 रूपे घेऊन त्या दोघांच्याही घरी गेले. श्रीकृष्णांच्या आगमनाने राजा बहुलाश्वचे हृदय प्रेमभक्तीच्या उद्रेगाने भरून आले. त्याने गंध, पुष्पमाळा, वस्त्रे, अलंकार, धूप, दीप, अर्ध्य, गायी, बैल इत्यादी श्रीकृष्णांना समर्पण करून त्यांची पूजा केली. त्यांना उत्तमोत्तम पक्वान्नांचे भोजन करवले व नंतर श्रीकृष्णांचे पाय आपल्या मांडीवर घेऊन मोठ्या आनंदाने ते हळूहळू चेपीत अत्यंत मधुर वाणीने त्यांची स्तुती करू लागला व काही दिवस त्यांनी आपल्याकडेच राहण्याची त्यांना विनंती केली. त्या भगवंतांच्या तेथील मुक्कामाने संपूर्ण मिथिलावासी स्त्री पुरुष सर्वांचेच कल्याण होत होते. इकडे श्रुतदेव ब्राह्मण सुद्धा श्रीकृष्णांच्या आगमनाने आनंद विभोर झाला होता. श्रीकृष्णांचे चरण धुतल्यानंतर त्यांना वाळा घातलेले मधुर पाणी व फळे दिली व कस्तुरी, तुळस, कुश, कमळे या पूजा सामग्रीने त्यांची पूजा केली. नंतर त्यांना सात्विक जेवण करविले. त्यानंतर भगवंतांचे पाय चेपीत तो त्यांची स्तुती करू लागला. श्रीदेवांची स्तुती दर्शक प्रार्थना ऐकून भगवंतांनी त्याच्यावर कृपा करण्यासाठीच त्याच्या घरी आगमन केलेले होते. तेव्हा भगवंत त्याला हे म्हणाले की देवता, पुण्यक्षेत्रे आणि तीर्थे इत्यादी दर्शन, स्पर्श, पूजन इत्यादी द्वारा हळूहळू पुष्कळ दिवसांनी भक्ताला पवित्र करतात. परंतु संत पुरुष केवळ आपल्या दृष्टीनेच सर्वांना पवित्र करतात. एवढेच नव्हे तर देवता इत्यादींमध्ये भक्तांना पवित्र करण्याची जी शक्ती आहे ती सुद्धा त्यांना संतांच्या दृष्टीतूनच
प्राप्त होते. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, जगामध्ये ब्राह्मण जन्मानेच सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ असतात. ते जर तपश्चर्या, विद्या, संतोष आणि माझी उपासना यांनी युक्त असतील तर मग तर त्यांच्या श्रेष्ठत्वाविषयी काय सांगावे. श्रीकृष्णांना तर स्वतःचे चतुर्भुज रूप सुद्धा ब्राह्मणांपेक्षा अधिक प्रिय वाटत नव्हते. त्यांच्या मते सर्व ब्राह्मण वेदमय असतात आणि ते स्वतः तर सर्व देवमय आहेत. अजाण माणसे हे समजून न घेता फक्त मूर्ती इत्यादींमध्ये पूज्य बुद्धी ठेवतात आणि मत्सरामुळे श्रीकृष्ण स्वरूप असलेले व लोकगुरू ब्राह्मण यांचा तिरस्कार करतात. श्रीकृष्णांचा साक्षात्कार करून घेऊन ब्राह्मणांच्या चित्तात असा निश्चय असतो की हे चराचर, हे जग आणि याला कारण असणारे महत्त्वादी पदार्थ ही भगवंतांचीच रूपे आहेत. यानंतर श्रीकृष्णांनी श्रुतदेव ब्राह्मणाला सांगितले की त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या सर्व ऋषी व ब्रह्मर्षींना प्रत्यक्ष श्रीकृष्णाचे स्वरूप समजावे व पूर्ण श्रद्धेने त्यांची पूजा करावी. असे केल्यास ती पूजा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनाच पोचेल. कित्येकदा कोणी पूर्ण ऐश्वर्याने भगवंताची पूजा केली तरी ती त्यांना पोचत नाही, पण तेच ऋषी व ब्रह्मर्षींच्या माध्यमातून केलेल्या साध्या पूजेनेही ती त्यांच्यापर्यंत पोचते. श्रीकृष्णांची ही आज्ञा शिरोधार्य मानून श्रुतदेवाने श्रीकृष्णांसह त्या ब्रह्मर्षींची एकात्मभावाने आराधना करून पूजा केली व त्यांच्या आशीर्वादाने तो भगवत स्वरूपाला प्राप्त झाला. भगवान श्रीकृष्णांच्या मिथिला नगरीतील वास्तव्यात त्यांनी या दोघांना वेदमार्गाचा उपदेश केला व नंतर ते द्वारकेला परतले. हरिओम. स्कंध 10 अध्याय 87. या अध्यायामध्ये आपण वेदस्तुती बघणार आहोत. सर्व श्रुतींचा विषय सत्व, रज आणि तम या 3 गुणांमध्ये असतो आणि दुसरीकडे असे प्रतिपादन केले जाते की ब्रह्म हे कार्य आणि कारण यांच्या सर्वथैव पलीकडचे असून सत्व, रज आणि तम हे गुण त्यात नाहीतच. अगदी वाणीने किंवा मनाने सुद्धा ते सांगता येत नाहीत. मग अशा स्थितीत श्रुती निर्गुण ब्रह्माचे प्रतिपादन कशा काय करतात? हा प्रश्न राजा परीक्षिताने शुकमुनींना विचारला. तेव्हा शुकमुनींनी त्याला सांगितले, भगवंतांनी जीवांना अर्थ, धर्म, काम व मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी त्यांच्या ठिकाणी बुद्धी, इंद्रिये, मन व प्राणांची निर्मिती केली. ब्रह्माचे प्रतिपादन करणाऱ्या उपनिषदांचे हेच ज्ञान पूर्वजांचे सुद्धा पूर्वज असणाऱ्या सनकादी ऋषींनी सुद्धा स्वीकारले होते. म्हणून जो कोणी श्रद्धापूर्वक यांचे श्रवण वाचन करतो व मनन पण करतो तो सर्व उपाधींपासून मुक्त होऊन परमकल्याण स्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो. याला पुष्टी देण्यासाठी नारद मुनी व नारायण ऋषींचा संवाद श्री शुकमुनी परीक्षिताला सांगू लागतात. शुकमुनी म्हणतात, भगवंत भक्त नारद मुनी एकदा निरनिराळ्या लोकांमध्ये फिरत सनातन ऋषी नारायणांचे दर्शन घेण्यासाठी बद्रिकाश्रमात गेले. तेथे भगवान नारायण हे मनुष्यमात्राचे लौकिक कल्याण आणि त्यांना मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून या कल्पाच्या सुरुवातीपासूनच धर्म, ज्ञान आणि संयम आणि धारणा करून तपश्चर्या करीत आहेत. बद्रिकाश्रमात पोचल्यावर नारदांनी ऋषी नारायणांना प्रणाम केला व विचारले, ब्रह्मविचार म्हणजे काय? तेव्हा भगवान ऋषी नारायण म्हणाले, ब्रह्मदेवांचे मानसपुत्र नैष्टिक ब्रह्मचारी सनंदन, सनातन आणि सनतकुमार हे 4ही भाऊ शास्त्रीय ज्ञान, तपश्चर्या आणि स्वभाव या बाबतीत समान आहेत. त्यांना शत्रू, मित्र, उदासीन सर्व गोष्टी एकसारख्याच वाटतात. एकदा सनंदन वक्ता होऊन ब्रह्माच्या विषयात श्रुती मौन धारण का करतात हे आपल्या भावांना सांगत होते. ते म्हणाले, परमात्मा जेव्हा आपणच निर्माण केलेल्या संपूर्ण जगाला आपल्यामध्ये लीन करून आपल्या शक्तींसह झोपी जातात तेव्हा प्रलयाच्या शेवटी
परमात्म्याचे प्रतिपादन करणाऱ्या वचनांनी श्रुती त्यांना जागृत करतात. त्यालाच वेदस्तुती म्हणतात. आता ही श्रुतींनी केलेली वेदस्तुती काय आहे हे आता शुकमुनी राजा परीक्षिताला पुढे सांगू लागले. ते म्हणाले, श्रुती म्हणतात, हे अजिंक्य प्रभो, चराचर जीवांच्या आनंदमय अशा मूळ स्वरूपाला आच्छादित करून त्यांना बंधनात अडकवणाऱ्या त्रिगुणांना धारण करणाऱ्या मायेचा आपण नाश करावा. आपल्यातून उत्पन्न होऊन आपल्यातच विलीन होणारे हे विश्व म्हणजे एक मायाच असते. म्हणून वेदमंत्र व मंत्रद्रष्टे ऋषी हे सर्व विश्व ब्रह्मच मानतात. विवेकी लोक सर्व लोकांची सर्व पापे नाहीशी करणाऱ्या तुमच्या कथासागरात डुंबत राहून सर्व प्रकारचे पाप ताप नाहीसे करतात. जो मनुष्य प्राणी तुमच्या सेवेत राहतो त्याचे जीवन सफल होईल. भगवंतांच्या प्राप्तीसाठी जे मार्ग सांगितले आहेत त्यापैकी मणिपूर चक्रात असणाऱ्या ब्रह्माची उपासना स्थूल दृष्टीचे साधक करतात. पण जे अरुणी साधक असतात ते हृदयातील दहर ब्रह्माची उपासना करतात. कारण त्यांची अशी धारणा असते की येथूनच सर्व नाड्या शरीरभर पसरल्या आहेत. काही साधक हृदयातून प्रभू साक्षात्काराचे श्रेष्ठ स्थान असलेल्या ब्रह्मरंध्रात गेलेल्या सुषुम्ना नाडीच्या ठिकाणी तुमची उपासना करतात. अशा साधकांना तेथे तुमचा साक्षात्कार झाल्यास पुन्हा या संसारात यावे लागत नाहीत. उपादान कारण रूपाने तुम्ही स्वतःच निर्माण केलेल्या निरनिराळ्या योनींमध्ये जीवरूपाने प्रवेश करता. म्हणूनच निर्मल शरीर असलेले निष्काम भक्त मिथ्या असणाऱ्या या सर्व योनीत सत्य, सर्वत्र समान, एकरस असलेले असे तुमचे स्वरूप असल्याचा अनुभव घेतात. ज्ञानी लोक हे जाणून असतात की प्रत्येकाच्या शरीरातील जीवात्मा खरे तर सर्व शक्तिमान असे आपले स्वरूप असते. म्हणून ते सर्व वेदोक्त कर्मांच्या समर्पणाचे स्थान व मोक्षस्वरूप अशा आपलीच पूर्ण श्रद्धेने भागवत उपासना करतात. त्यातच त्यांना ब्रह्माचा साक्षात्कार होतो. आत्मतत्वाचे ज्ञान जे सर्वसामान्यांना समजणे अत्यंत अवघड असते ते करून देण्यासाठी हे प्रभो आपण विविध अवतार घेता. आपल्या या अवतारांचे चिंतन केल्याने मनुष्याचे त्रिविध ताप नाहीसे होतात व मग त्यांना मोक्षाची पण इच्छा नसते. अशा भक्तांना आपण आपल्याजवळ स्थान देता. मनुष्याने आपले शरीर जर तुमच्या सेवेत उपयोगात आणले तर तुम्हीच त्याचा आत्मा, हितचिंतक व मित्र बनता व त्या जीवांचा उद्धार करता. पण हे ज्यांना कळत नाही ते जन्ममृत्यूरूप प्रपंचातच भटकत राहतात. प्राण, मन व इंद्रिये यांचा निग्रह करून दृढ योगाभ्यासाने जे योगीजन आपल्या अंतःकरणात आपली तत्वरूप उपासना करतात ते तुम्हाला प्राप्त होतात. कोणत्याही भावाने केलेले तुमचे स्मरण तुमचीच प्राप्ती करून देतात. हे ऋषी नारायणा, अनादि व अनंत अशा ज्या आपल्यापासून प्रथम ब्रह्मदेव व त्यानंतर आध्यात्मिक व आधिदैविक देवगण उत्पन्न झाले ते सुद्धा आपल्याला पूर्णपणे जाणू शकलेले नाही. कारण ज्यावेळी आपण सारे विश्व आपल्यात समाविष्ट करून झोपी जाता त्यावेळी स्थूल व सूक्ष्म जग, काळाचा वेग किंवा शास्त्र काहीच नसते. 4 विचारांचे लोक जगाच्या उत्पत्तीबद्दलचे 4 प्रकारचे सिद्धांत सांगतात. वैशोषक लोक म्हणतात पूर्वी नसलेले जग नवीन उत्पन्न झाले, ही त्यांची मान्यता आहे. नैयायिक लोक म्हणतात 21 प्रकारच्या दुःखांचा नाश हाच मोक्ष. सांख्य मानणारे लोक म्हणतात आत्मे अनेक आहेत. मीमांसक लोक तर म्हणतात कर्मफलालाच सत्य मानावे. खरे तर श्रुती विरोधामुळे हे सर्व भ्रमात्मक ज्ञान आहे. आत्मज्ञानींना हे सर्व विश्व आत्म्यापासून निर्माण झालेले आहे हे कळून चुकलेले असते, पण इतर मात्र त्याला गुणात्मकच मानतात. जे जळी, स्थळी, पाषाणी
सर्वत्र श्रीहरींचे वास्तव्य आहे असे समजतात व जन्ममृत्यूची पर्वा न करता प्रभूंची सेवा करतात, ते या संसारातून अक्षरशः मृत्यूच्या मस्तकावर पाय देऊन मुक्त होतात. म्हणजेच जे तुमची भक्ती करतात ते स्वतः तर पवित्र होतातच, शिवाय इतरांनाही पवित्र करतात. पण साक्षात्कार मात्र त्यांना कधीच घडत नाही. अगदी सर्व देव देखील त्यांना श्रीहरींनी ज्या ज्या कार्यासाठी नेमले आहेत तीच कार्य करीत राहणे हीच त्यांनी बांधलेली श्रीहरींची पूजा आहे असे मानतात. पण मनुष्यांनी केलेली देवाची पूजा हे देवांनी त्यांना मिळवून दिलेले वेतन आहे. स्वतः इंद्रियरहित पण स्वयंप्रकाशी असूनही सर्व प्राण्यांची इंद्रिये मात्र श्रीहरींमुळेच होतात. म्हणून मायावेष्टीत ब्रह्मदेवांपासून सर्व देव श्रीहरींनाच पूजतात. आपल्याला कोणी स्वकीय नाही की कोणी परकीय नाही. या सृष्टीच्या प्रारंभी वाणीला किंवा मनाला न कळणारे आपण शून्यवत होतात. जे लोक त्यांनी भगवंतांना जाणले आहे असे म्हणतात त्यांना खरं तर भगवंत कधी कळलेलेच नसतात. कारण भगवंत म्हणजे तुम्ही तर नित्य एकरूप आहात. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही जन्मरहित असल्यामुळे यापैकी कोणीही एक जीवरूपाने जन्मले असे म्हणता येत नाही. कारण जर प्रकृती जीवरूपाने जन्मली असे म्हटले तर जीव अचेतन ठरेल आणि पुरुष जन्माला म्हटले तर निर्विकार पुरुषात विकार उत्पन्न झाला असे होईल. भगवंतांच्या मायेमुळे हे जीव जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत आहेत. त्यातील जे श्रीहरींना अनुसरतात त्यांना संसार भय असू शकत नाही. पण जे भगवंतांना शरण येत नाहीत त्यांना मात्र काळ भयभीत करतो. कारण त्या भगवंतांची भ्रुकुटी ही 3 ऋतू असणारा काळ आहे. जे लोक इंद्रिय व प्राण्यांचा निग्रह करतात पण गुरुचरणांना शरण जात नाहीत, ते जर मनाला ताब्यात आणण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना फक्त कष्टच होतील व त्यांच्यावर हजारो संकटे येतच राहतील. कारण मन हे अत्यंत उच्छृंखल व चंचल असते. त्यामुळे गुरूंच्या मदतीशिवाय ज्याप्रमाणे नावाड्याशिवाय नाव घेऊन समुद्र प्रवास करू इच्छितात ते जसे लाटेबरोबर भरकटत जातील तशीच गत त्या साधकांची होते. म्हणून नेहमी गुरूंच्या मदतीने साधना करावी. प्रत्यक्ष श्रीहरीच रसस्वरूप असून ते जीवांचा आत्मा असताना त्यांचा म्हणजे भगवंतांचा आश्रय घेणाऱ्याला संसारातील इतर वस्तू साधकाला जास्त आनंद देऊ शकत नाहीत. नित्य आनंदमय आत्मस्वरूप अशा भगवंतांच्या ठिकाणी मनुष्याने मन लावल्यास तो मनुष्य पुण्यमय होतो. योगी होऊन सुद्धा आपल्या हृदयातील विषय वासनांना जर अज्ञानी लोक उखडून फेकून देऊ शकले नाहीत तर त्यांना भगवान कधीच सापडत नाहीत. जे लोक आपल्या इंद्रियांनाच तृप्त करण्यात मग्न असतात त्यांना इहलोकी द्रव्यार्जन करण्यासाठी फार कष्ट करावे लागतात. शिवाय त्यांची जन्ममृत्यूपासून सुटकाही होत नाही. वर्णधर्माचे खरे ज्ञान नसल्यामुळे त्यांच्याकडून नीतिनियमांचे उल्लंघन होत असते, ज्यामुळे मृत्यूनंतर त्यांना नरकाचीही भीती असते. प्रभूंच्या प्रत्येक युगामध्ये केलेल्या उपदेशाचे जी माणसे संतांकडून श्रवण करून त्यांना आपल्या स्वतःच्या हृदयात प्रतिष्ठित करत असतील तरच त्यांना मोक्ष मिळतो. श्रीहरींमध्ये कालगतीनुसार उत्तरोत्तर दसपट 7 आवरणांसहित असंख्य ब्रह्मांडे एकाच वेळी फिरत असतात. एवढी सगळी स्तुती केल्यानंतर श्रुतींनी दिव्य अशा श्रीहरींना प्रणाम केला. तेव्हा भगवान ऋषी नारायण म्हणाले, सनकादी ऋषींनी आत्मा आणि ब्रह्म यांचे ऐक्य सांगणारा उपदेश ऐकून आत्मस्वरूपाला जाणले आणि कृतकृत्य होऊन उपदेश करणाऱ्या सनंदनांची पूजा केली. त्या आकाशगामी महात्म्यांनी अशा प्रकारे सर्व वेद, पुराणे आणि उपनिषदांचे सार काढले आहे. म्हणून हे नारदा, तू पण श्रद्धायुक्त अंतःकरणाने ही ब्रह्मविद्या धारण करत स्वच्छंदपणे पृथ्वी तलावर विहार कर. कारण ही विद्या सर्व वासनांचा भस्म करणारी आहे. मग नारद मुनींनी सर्वांना नमस्कार केला
व कृष्णद्वैपायनांच्या आश्रमाकडे गेले व सर्व ऋषीनारायणकडून ऐकलेले व्यासांना सांगितले. थोडक्यात भगवान नारायणच या विश्वाचा संकल्प करतात, तसेच त्याच्या सुरुवातीला, मध्ये व शेवटीही तेच असतात. प्रकृती आणि जीव यांचे ते स्वामी आहेत. अशा संसार भय दूर करणाऱ्या श्रीहरींचे निरंतर चिंतन करत राहावे. हरिओम. अध्याय 88. या अध्यायामध्ये शिवांचे संकटमोचन याबद्दल आपण ऐकणार आहोत. परीक्षित राजाने शुकमुनींना म्हटले की श्री शंकर व लक्ष्मीपती विष्णू हे दोघेही एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे आहेत. शंकरांची देव, मनुष्य किंवा अगदी असुरही पूजन अथवा तपश्चर्या करतात आणि शंकर सर्वांनाच प्रसन्न होतात व त्यांचे भक्त धनसंपन्न होऊन जातात. श्री शंकरांना भक्तांनी अगदी पाणी जरी मनोभावे अर्पण केले तरी त्या शरणागत भक्तावर ते प्रसन्न होतात व त्याला पाहिजे तो वर देतात. पण लक्ष्मीपती विष्णूंची उपासना करणारे मात्र धनसंपन्न होत नाहीत. विष्णूंना भक्तांकडून शुद्ध भक्तीची अपेक्षा असते. ते भक्ताला चटकन प्रसन्नही होत नाहीत. त्याची अगदी पुरेपूर परीक्षा ते आधी घेतात. हे दोघेही त्यांच्या उपासकांना स्वतःच्या स्वरूपाच्या विपरीत असे फळ देतात. त्याबद्दलचा माझ्या मनातील संदेह आपण दूर करावा. तेव्हा शुकमुनी त्याला म्हणाले, शिवशंभो नेहमी आपल्या शक्तीने युक्त असतात. ते सत्वादी गुणांनी युक्त असून अहंकारांचे अधिष्ठाते आहेत. वैकारिक, तेजस आणि तामस असे अहंकारांचे 3 भेद आहेत. या त्रिविध अहंकारांपासून 10 इंद्रिये, पंचमहाभूते आणि 1 मन असे 16 पदार्थ उत्पन्न झाले. म्हणून या सर्वांच्या अधिष्ठात्या देवतांपैकी कोणाचीही उपासना केल्यास त्या देवतेनुसार ऐश्वर्य मिळते. परंतु भगवान विष्णू मात्र प्रकृती पलीकडील स्वतः पुरुषोत्तम असून ते प्राकृत गुणरहित आहेत. ते सर्वज्ञ व सर्वांच्या अंतःकरणाचे साक्षी आहेत. जो त्यांची भक्ती करतो, भजन करतो, तो स्वतःसुद्धा गुणातीत होतो. श्री विष्णू जेव्हा एखाद्यावर कृपा करतात तेव्हा प्रथम त्याचे असेल नसेल ते धन काढून घेतात. नंतर तो भक्त जेव्हा पुन्हा धन मिळवण्यासाठी प्रयास करतो ते प्रयास भगवंत सफल होऊ देत नाही. मग तो निष्कांचन झालेला भक्त प्रभूंना पूर्णपणे शरण जातो. तेव्हाच ते त्या भक्तावर कृपा करतात आणि त्यावेळी मात्र त्या भक्ताला परमसूक्ष्म, अनंत, सच्चिदानंद स्वरूप अशा परमात्म्याची प्राप्ती करून देतात. श्री विष्णूंची साधना अशी कठीण असल्याने लोक इतर देवतांची आराधना करतात आणि त्या देवतांकडून हवे ते वर मिळवल्यावर मात्र ते लोक उन्मत्त होतात आणि आपल्याला वर देणाऱ्या देवतेला नुसतेच विसरत नाहीत, तर त्यांच्या जीवावर पण उठतात. पटकन प्रसन्न होऊन वर दिल्यामुळे स्वतः शंकर पण अनेकदा अडचणीत आलेले आहेत. त्यांची एक कथा सांगताना शुकमुनी म्हणतात, शकुनी मामाचा पुत्र वृकासूर हा अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचा होता. त्याने एकदा नारद मुनींनाच विचारले की 3ही देवांपैकी लवकर प्रसन्न होणारे देव कोणते. तर नारद मुनींनी स्वाभाविकपणे श्री शंकरांचे नाव घेतले. तेव्हा तो वृकासूर केदार क्षेत्री गेला आणि अग्नी प्रज्वलित करून शंकरांचे ध्यान करीत हळूहळू आपल्या शरीराचे मांस तोडून त्या अग्नीत हवन करू लागला. 6 दिवस हा यज्ञ चालला तरी देव प्रसन्न होत नाहीत पाहून 7व्या दिवशी त्याने स्वतःचे मस्तकच तोडून अग्नीत हवन करण्याचे ठरवले. तेव्हा मात्र भगवान शंकरांना राहवले नाही व प्रगट होऊन त्यांनी वृकासुराला वर मागण्यास सांगितले. ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवीन त्याला तात्काळ मरण यावे असा वर वृकासुराने शंकरांना मागितला. त्याच्या या विनंतीने शंकर खरं म्हणजे नाराज झाले, पण स्वतःनेच दिलेला शब्द राखण्यासाठी ते तथास्तु म्हणाले. आता ह्या वराने तर वृकासुराचा लोभ पण इतका वाढला
की प्रत्यक्ष पार्वती देवींनाच हरण करण्याची त्याची इच्छा झाली व पार्वती देवींच्या प्राप्तीसाठी प्रत्यक्ष भगवान शंकरांच्याच डोक्यावर हात ठेवून तो त्यांना मारायला निघाला. तेव्हा मात्र शंकर समजून चुकले की आपण सापाला अमृत पाजले आहे. जेव्हा वृकासूर शंकरांच्या मागे त्यांना पकडण्यासाठी धावला तसे शंकर सर्वत्र अगदी पृथ्वी स्वर्ग सर्व दिशात धावत होते, पण वृकासूर काही त्यांचा पिच्छा सोडत नव्हता. शेवटी शंकर वैकुंठ लोकी गेले व श्री विष्णूंना शरण आले. तेव्हा भगवान विष्णूंनी योग मायेने ब्रह्मचार्याचे रूप घेतले व नम्रतेचा आवळून वृकासुरासमोर जाऊन त्याला नमस्कार केला व वृकासूर वैकुंठ लोकी कसा काय आला हे विचारले. तेव्हा वृकासुराने त्यांना शंकरांच्या पाठलागाची सर्व कहाणी व कारण सांगितले. तेव्हा ब्रह्मचार्याच्या रूपातील श्री विष्णू यांनी वृकासुराला विचारले की त्याने शंकरांवर एवढा विश्वास कसा काय ठेवला व पुढे सांगितले की दक्ष प्रजापतीच्या शापाने शंकर स्वतःच एक पिशाच्य झालेला आहे व तो पिशाच्यांचाच राजा आहे. त्याने दिलेल्या वराची वृकासुराने आधी परीक्षा तर करून घ्यायची होती. जर शंकरांच्या वराची परीक्षा घ्यायची असेल तर तू लगेच स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून बघ. जर शंकरांनी दिलेला वर खोटा ठरला तर मात्र तू ताबडतोब त्यांना मारून टाक, जेणेकरून ते पुन्हा कधीही खोटे बोलूच शकणार नाही. त्या ब्रह्मचार्याच्या रूपातील विष्णूंच्या गोड वाणीला भुलून त्या मूर्ख कृतासुराने शंकरांचा वर विसरून स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला. त्या क्षणी त्याचे डोके फुटले व तो मरून जमिनीवर कोसळला. त्यावेळी सर्व देवलोकात आनंद पसरला व सर्व देवता, ऋषी, पितर आणि गंधर्व यांनी भगवान श्री विष्णूंवर पुष्पवृष्टी केली. हरिओम. 10वा अध्याय 89वा. या अध्यायात आपण 2 गोष्टी बघणार आहोत. पहिली गोष्ट आहे भृगूंकडून 3 देवांची परीक्षा आणि दुसरी गोष्ट आहे मेलेल्या ब्राह्मण बालकांना परत आणणे. पहिली गोष्ट, एकदा सरस्वती तीरावर यज्ञासाठी अनेक ऋषी एकत्र आले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये तर्कवितर्क चालू होते की ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण. शेवटी हे जाणून घेण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेव पुत्र भृगू यांची निवड केली. भृगू सर्वप्रथम ब्रह्मदेवांच्या सभेत गेला, पण तेथे पोचल्यावर त्याने कोणताही शिष्टाचार पाळला नाही. नाही त्याने ब्रह्मदेवांना नमस्कार केला, नाही त्यांची स्तुती केली, कारण तो त्यांची सत्वपरीक्षा घ्यायसाठीच आला होता. खरे तर आपल्या तेजाने तळपणाऱ्या ब्रह्मदेवांना त्याचा रागच आला, पण पुत्रप्रेमाने त्यांनी तो राग आपल्या विवेकबुद्धीने आपल्या आतल्यात शांत केला. जसा अग्नी स्वतःच्या पुत्ररूपी पाण्याने शांत होतो. येथे पाण्याला अग्निपुत्र म्हटलेले आहे, हे लक्षात घ्या. हे पाहून भृगू पण शांतपणे तिथून निघून गेला व नंतर कैलासावर श्री शंकर महादेव यांच्याकडे गेला. आपला भाऊ आलेला पाहून शंकर आनंदाने उठून उभे राहिले व भृगूला आलिंगन देण्यासाठी पुढे झाले. त्यावेळेला भृगूने तू मर्यादा सोडून वागणारा आहेस असे म्हणून शंकरांचा अपमान केला. ते ऐकून शंकरांना अत्यंत क्रोध आला व आपला त्रिशूळ उचलून ते भृगूला मारायलाच निघाले. पण देवी सतीने त्यांनी भृगूला न मारणे हे उत्तम आहे असे सांगितले व ते करण्यासाठी पार्वती मातेने शंकरांच्या पायांवर अक्षरशः लोटांगण घातले. नंतर भृगू तेथून निघून गेले व वैकुंठ लोकात श्रीकृष्णांच्या निवासस्थानी गेले व सरळ जेथे भगवंत पहुडले होते तेथे जाऊन त्यांच्या वक्षस्थळावर लाथ मारली. त्याबरोबर भगवंत लक्ष्मी मातेसह पलंगावरून खाली उतरले व त्यांनी भृगूला नमस्कार केला. त्याला आसनावर बसवून त्याचे स्वागत केले व स्वतः त्याचे पाय चेपू लागले. त्यांनी भृगूला विनंती केली की त्याने त्याचे चरणतीर्थ वैकुंठ लोक, ते स्वतः व त्यांच्या आत राहणाऱ्या लोकपालांना पवित्र करावे. त्याच्या लाथ मारण्याने ते एकमेव लक्ष्मी देवीचे आश्रयस्थान म्हणून राहतील व भृगूच्या चरणस्पर्शाने नष्ट झालेल्या त्यांच्या वक्षस्थळावर लक्ष्मी नेहमी वास करेल. हे सर्व अनुभवून भृगू अत्यंत तृप्त झाला. त्याने श्री विष्णूंचे श्रेष्ठत्व समजले व
तो सरस्वती तीरावर त्याची वाट पाहत बसणाऱ्या ब्रह्मवेत्या ऋषींकडे परतला व त्यांना आपले तिन्ही ठिकाणचे अनुभव कथन केले. तेव्हा सर्वजण समजून चुकले की श्री विष्णू शांती आणि अभयाचे उगमस्थान आहेत व त्यांच्यापासूनच धर्म, ज्ञान, वैराग्य, 8 प्रकारची ऐश्वर्ये व चित्त शुद्ध करणारे यश प्राप्त होते. तेव्हापासून श्री विष्णूच समचित्त, निस्पृह आणि शांत स्वभावाच्या, सर्वांना अभय देणाऱ्या ऋषी, मुनी व साधू यांचे एकमेव प्राप्तव्य झाले. श्री विष्णूंचे ब्राह्मण इष्टदेव आहेत, हे कधीही विसरून चालणार नाही. स्कंध 10 अध्याय 89. आता आपण या अध्यायातली दुसरी कथा ऐकणार आहोत. दुसरी कथा आहे मेलेल्या ब्राह्मण बालकांना परत आणणे. द्वारकेत एकदा एका ब्राह्मण स्त्रीने पुत्राला जन्म दिला, पण जमिनीवर ठेवताच तो मरण पावला. ते पाहून तो ब्राह्मण अत्यंत दुःखी झाला व त्या मृत बालकाला घेऊन कृष्ण दरबाराच्या दाराशी येऊन शोक करू लागला. थोड्या वेळाने कुणीच आपली दखल घेत नाही हे पाहून त्या मृत बालकाला तेथेच ठेवून राजाला दोष देत तो ब्राह्मण तेथून निघून गेला. त्याला पुढे 9 बालके झाली आणि प्रत्येक वेळेला असेच होत गेले. 9व्या पुत्राच्या वेळी अर्जुन कृष्ण दरबारी होता. त्याने त्या ब्राह्मणाचा आक्रोश पाहिला व त्याला सांगितले की तुमच्या पुढच्या संतानाचे मी रक्षण करेन. जर माझी ही प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकली नाही तर मी अग्निप्रवेश करून प्रायश्चित्त घेईन. त्यावेळी सभेत बलराम, श्रीकृष्ण, प्रद्युम्न, अनिरुद्ध वगैरे सर्वच हजर होते. ते तेव्हा कोणीच काही बोलले नाहीत. पण शंकरांनी प्रसन्न होऊन जे गांडीव धनुष्य अर्जुनाला दिले होते ते घेऊन आपल्या रथावर स्वार होऊन अर्जुन त्या ब्राह्मणाच्या 10व्या पुत्राच्या जन्माची बातमी येण्याची वाट पाहत होता. एके दिवशी तो ब्राह्मण आला व त्याने आपल्या पुत्राला वाचवण्याची अर्जुनाला विनंती केली. अर्जुनाने पवित्र पाण्याने आचमन केले व आपल्या बाणांना अभिमंत्रित करून प्रसूतिगृहाच्या सर्व बाजूंनी त्याचा पिंजरा केला. दिव्य अस्त्रांचे स्मरण केले व गांडीव धनुष्य सज्ज करून हातात घेतले. पण त्या ब्राह्मणाचा पुत्र जन्मल्याबरोबर सदेह आकाशात दिसेनासा झाला. ते पाहून योगबळाने अर्जुन ताबडतोब यमराजाचे निवासस्थान असलेल्या संयमनीपुरी येथे गेला. तेथे त्याला ते बालक आढळले नाही, म्हणून तो धनुष्यासह इंद्र, अग्नी, निरुक्ती, सोम, वायू आणि वरुण यांच्या नगरात, तसेच रसातळ व स्वर्गाच्या वर असणाऱ्या इतरही पुष्कळ ठिकाणी गेला. तेथे त्याला कुठेही बालक आढळले नाही, म्हणून त्याने अग्निप्रवेशाचा निश्चय केला. त्यावेळी श्रीकृष्णांनी त्याला अडवले व आपल्याबरोबर आपल्या दिव्य रथात बसवून 7 पर्वत असणारी 7 द्वीपे, 7 समुद्र व लोकालोक पर्वत ओलांडून अत्यंत अंधकारमय रस्त्याने जाऊन शेवटी प्रकाश सागरात पोहोचवले. तेव्हा ते दोघेही एका दिव्य अशा महासागरात शिरले. तेव्हा त्यांना एक भव्य, दिव्य, आश्चर्यकारक, तेजस्वी भवन दिसले. त्यात 16,000 फणा असलेले भगवान शेष विराजमान झाले होते व त्या शेषाच्या सुखमय शय्येवर श्री विष्णू विराजमान झाले होते व त्यांचे पार्षद नंद, सुनंद, शिवाय सुदर्शन चक्रापासून त्यांची सर्व आयुधे, पुष्टी, श्री, कीर्ती आणि माया या 4 शक्ती, तसेच सर्व ऋषी, ब्रह्मदेव इत्यादी लोकपालाचे अधीश्वर हे भगवान श्रीविष्णूंची सेवा करीत होते. श्रीकृष्ण जे खरे तर स्वतः श्रीविष्णूंचे रूप होते, तरी त्यांनी श्रीविष्णूंना नमस्कार केला. घडलेल्या सर्व घटनांनी भयभीत आणि आश्चर्यचकित झालेल्या अर्जुनानेही श्रीविष्णूंना नमस्कार केला. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की श्रीकृष्ण व अर्जुन
यांच्याशी आपली भेट व्हावी म्हणूनच त्यांनी त्या बालकांना आपल्याकडे आणले होते. श्रीकृष्ण व अर्जुन दोघांनीही धर्माच्या रक्षणार्थ पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे व पृथ्वीला भारभूत झालेल्या दुष्टांचा संहार करून लवकरच ते तुम्ही दोघेही माझ्याकडे परत याल. खरे तर श्रीकृष्ण व अर्जुन म्हणजे नरनारायण ऋषीच होते, जे पूर्ण काम व सर्वश्रेष्ठ होते. लोकांना धर्माचे शिक्षण देण्यासाठी त्यांची योजना करण्यात आली होती. नंतर श्री विष्णूंनी ती बालके अर्जुनाच्या स्वाधीन केली व ते दोघे द्वारकेला परतले. अर्जुनाने त्या बालकांना त्यांच्या पित्याकडे सोपवले. श्रीकृष्णांच्या ह्या लीलेने मात्र अर्जुन प्रचंड अचंबित झालेला होता. हरिओम. 10वा अध्याय 90वा. श्री शुकमुनी राजा परीक्षिताला आधी श्रीकृष्णांचे जे 18 पुत्र महारथी होते त्यांची नावे सांगतायत. प्रद्युम्न, अनिरुद्ध, दीप्तिमान, भानु, सांब, मधु, बृहद्भानु, चित्रभानु, वृक, अरुण, पुष्कर, वेदबाहू, श्रुतदेव, सुनंदन, चित्रबाहू, विरूप, कवी आणि न्यग्रोध. पुढे शुकमुनी राजा परीक्षिताला म्हणतात, द्वारकेची शोभा अलौकिकच होती. सर्व प्रकारच्या संपन्नतेने ती नगरी परिपूर्ण होती. श्रीकृष्णांच्या ऐश्वर्य संपन्न महालांमध्ये तितकीच सुंदर रूपे लाभलेल्या त्यांच्या राण्या विहार करीत असत. तेथील अतिशय सुंदर अशा सरोवरांमध्ये त्या राण्यांचा श्रीकृष्णांबरोबर जलक्रीडा सुद्धा चालत असत. त्या जलक्रीडेनंतर उतरवलेली वस्त्रे व अलंकार त्या राण्या नट व नर्तकींना देऊन टाकत असत. सर्व राण्यांचा योगेश्वर श्रीकृष्णांवर अनन्य असा प्रेमभाव होता. अगदी जलक्रीडा करताना सुद्धा त्या श्यामसुंदराच्या चिंतनातच मग्न झालेल्या असत. म्हणून तर त्यांना परमपद प्राप्त झाले. श्रीकृष्ण स्वतः सर्व सत्पुरुषांचे एकमेव आश्रयस्थान होते. त्यांनी वेदोक्त धर्माचे आचरण करून लोकांना हे दाखवून दिले होते की धर्म, अर्थ आणि काम साध्य करण्याचे गृहस्थाश्रम हेच स्थान आहे. यदुवंशातील राजकुमारांना शिक्षण देण्यासाठी अनेक आचार्य होते. प्राचीन काळी देव आणि असुर यांच्या संग्रामात उग्र स्वभावाचे अनेक असुर मारले गेले होते. मनुष्य जातीत जन्माला येऊनही जे घमेंडी असुर लोकांना अतिशय त्रास देऊ लागले होते, म्हणून 101 देवांनी भगवंतांच्या आज्ञेने विविध अवतार घेऊन त्यांना शासन करण्यासाठी ते पृथ्वी तलावर आलेले होते. श्रीकृष्णांचे नाव एक वेळ ऐकल्याने किंवा उच्चारल्याने सर्व अमंगळ नष्ट होते. श्रीकृष्ण सर्व जीवांचे आश्रयस्थान आहेत. प्रकृतीच्याही पलीकडील असलेल्या परमात्म्याने स्वतः स्थापन केलेल्या धर्ममर्यादेचे रक्षण करण्याकरता त्यांनी दिव्य शरीर धारण केले व त्याला अनुरूप अशा अनेक घटना घडवून आणल्या. त्यांची एक एक लीला पाहिल्यास किंवा एक एक कर्म स्मरण केल्यास त्या व्यक्तीचे कर्मबंध तुटून पडतात. ज्यांच्या हातात कालस्वरूप चक्र आहे ते पृथ्वीवरील भार उतरवण्यात कायम यशस्वीच होणार ना. सर्व कुळांचे धर्म हे सुद्धा श्रीकृष्णांनी स्थापन केले आहे. श्रीकृष्णांच्या लीलांचे श्रवण केल्यास त्या व्यक्तीला यदुश्रेष्ठ श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या सेवेचे अधिकार प्राप्त होतात. हा श्रीकृष्ण महिमा, ही भक्तीच त्याला भगवंताच्या परमधामाला पोचवते. हरिओम.